ही कथा कुणा एकेची नाही तर खूप मुलींची आहे. एक मुलगी होती. तिच्या घरची परिस्थिती खूप खराब होती. वडील कर्जात बुडालेले, आई सतत आजारी असायची. घरात सारखी चिंता आणि रडणं असायचं. वडिलांना वाटलं मुलीचं लग्नच करून देऊया, म्हणजे निदान ती तरी सुखी होईल. म्हणून त्यांनी घाईघाईमध्ये तिचं लग्न लावून दिलं. लग्नाच्या पहिल्याच आठवड्यात तिला कळलं की आपला नवरा खूप दारू पितो. सुरुवातीला तिनं ते सहन केलं. तिला वाटलं लग्न झालंय, कसं तरी निभावून नेता येईल. पण जसजसे दिवस सरत होते तशी त्याची दारू वाढली. घरात सतत भांडणं व्हायची, हाणामारी वाढली. ती रात्री एकटीच देवापुढे बसून रडायची. ना आईला सांगू शकत होती ना वडिलांना. त्यांना त्रास नको म्हणून ती गप्प बसायची. शेजारी एका मुलीशी तिची मैत्री झाली. तिनं तिला सांगितलं की तू एक काम कर, तू स्वामींचा जप करणं सुरू कर, तारक मंत्र म्हण. तिनं रोज स्वामींचा जप सुरू केला. तारक मंत्रही म्हणू लागली. तिच्या डोळ्यात अश्रू असायचे, पण ओठांवर फक्त स्वामींचं नाव होतं. पण नवरा काही बदलतच नव्हता. लोक म्हणू लागले तो सुधारणारच नाही, तू त्याला सोडून दे. पण ती म्हणाली, माझा माणसांवर नाही, माझा स्वामींवर विश्वास आहे. एक दिवस तो दारू पिऊन रस्त्यात पडला. लोकांनी त्याला दवाखान्यात नेलं. ती पण गेली होती. डॉक्टर म्हणाले, ह्यांनी जर दारू सोडली नाही तर ह्याचा जीव धोक्यात आहे. तो पण घरी आल्यावर खूप रडू लागला. तिला म्हटला, मला मरायचं नाही ग, मला जगायचं आहे. ती म्हणाली, ठीक आहे, आपण दोघं मिळून स्वामींची भक्ती करू. स्वामी नक्की आपल्याला ह्याच्यातनं तारतील. हळूहळू जसं ते दोघं तारक मंत्र म्हणू लागले, तारक मंत्राचं पाणी ती त्याला प्यायला देऊ लागली. स्वामींचा मंत्र जप करत होते. एक दिवशी चमत्कार झाला. त्याची दारू सुटली. त्याला दारू प्यायची इच्छाच झाली नाही. याच्यावरून आपल्याला असं दिसून येतं की स्वामी जरी आपली परीक्षा घेत असले तरी ते फळ देतातच. उशिरा का व्हायना, पण ते आपल्या कुठल्याच भक्तावर अन्याय होऊ देत नाही. स्वामी तुमच्यावरही अन्याय होऊ देणार नाही. माझ्या कोणत्या बहिणी जर या त्रासातनं जात असतील तर तुम्ही स्वामींची भक्ती नक्की करा, विश्वास नक्की ठेवा. स्वामी तुम्हाला या संकटातनं नक्की बाहेर काढतील. श्री स्वामी समर्थ.